बातमी यानंतरची नागपूरमधली आहे। तलावाच्या सांडव्यावर उभं राहून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा तलावामध्ये कोसळून नंतर बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। नागपुरातल्या उमरेड शहराजवळच्या मकरधोकडा तलावात काल संध्याकाळच्या सुमारास हा सगळा प्रकार घडलाय। 3 तरुण अचानक ज्या सांडव्यावरनं तलावाचं पाणी समोरच्या दिशेने वाहतं त्या सांडव्याच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करू लागले। एक तरुण त्यात यशस्वी झाला, मात्र दोघे जण खाली घसरले। जो तरुण सांडव्याच्या भिंतीवर उभा राहिलेला होता तो नंतर विरुद्ध दिशेने तलावात कोसळला। त्याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळते। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। रजत, स्टंटबाजी किती जीवावर बेतू शकते याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येऊ शकेल। रजत, काय सांगता येईल या सगळ्या दुर्घटनेबद्दल? नक्कीच अजिंक्य, काल स्वातंत्र्य दिवसाची संध्याकाळ होती आणि उमरेड शहराला लगतच असलेला हा मकरधोकडाचा तलाव आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक आणि खास करून तरुण जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले होते। खरं पाहिलं तर पोलिसांनी तिथे सांडव्यावर हे जे तरुण चढण्याचा प्रयत्न करत होते त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र दुसऱ्या बाजूने पोलिसांची नजर चुकवून हे तरुण त्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती मिळत आहे। अनेकांच्या देखत ही घटना घडली आणि त्याच्यानंतर विपरीत बाजूला जो तरुण कोसळला होता त्याला कदाचित पोहता येत नव्हता आणि त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यामुळे पाण्याचा जो ठिकाण असतो त्या ठिकाणी पावसाळ्याच्या काळामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने जातात, मात्र कशा पद्धतीने दुर्घटना घडू शकते त्याचा अत्यंत दुर्दैवी चित्रण जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलाय। ठीक आहे रजत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।